हे मेरी मेरी आवारगी उड उड कावळा उड पोपट उड गाय उड. तुझी गाय कोणती उडते रे? कोणती गाय तुझी? घोडा उड. मस्त केली तुझ्याकडे घोडा उड. गाईस, वेलकम बॅक टू चॅनल ऋषी ब्लॉग्स. आजची तारीख आहे 26 आणि आज आहे पाचवी माळ सॉरी फंबल झाला होता. 5वी माळ आहे. कोणी भगरीची इडली ट्राय केली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कशी होती ते पण सांगा. आणि आजीचा व्हिडिओ तर आजीच्या कमेंट्स आजीसाठी खूप चांगल्या कमेंट्स आल्या आणि स्पेशल आपल्या प्रणित मास्टर शेफसाठी पण कमेंट्स आल्या. जे त्यांनी टेस्ट करून सांगितलं ते त्याचं नॅचरल रिॲक्शन होतं आणि आजीची पण नॅचरल लँग्वेज आहे किंवा काय ते समजून घ्या तुम्ही. आज आपल्यासोबत दुसरा मास्टर शेफ जोडलेला आहे तो म्हणजे कुणाल. हॅलो, दिस इज आजी. आजी नमस्कार. प्रणित भाऊ नमस्कार. आज काय विषय? आज साबुदाणा माहिती आहे, साबुदाण्याचे लाडू विथ भगरचं मिक्सचर म्हणजे गोड लाडू असतील ते. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं आपली तिखट खिचडी म्हणजे लाल तिखटावाली खिचडी ती पण बनवणार आहे. तर व्लॉग शॉर्टपर्यंत नक्की बघा. ज्या लास्ट व्लॉगमध्ये चुकी झाल्या होत्या त्या या व्लॉगमध्ये आपण रिकॉर्ड करू. साखर, काजू बदाम, कोकोनट पावडर, वेलची पावडर, साबुदाणा, भगर, तूप. साबुदाण्याचे लाडू बनवायसाठी आपल्याला एवढं सामान पाहिजे. आपल्याला 1 वाटी साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. बाळांनो, भगरीची इडली कोणी खाऊन बघितली, कोणाला आवडली. आता मी भगर पण भाजून घेत आहे. आता भगर भाजून झालेली आहे. आपण साबुदाणा बारीक करून घेऊ आणि परत त्याचे कण निघल्यावर भगर त्याच्यात टाकून ती पण बारीक करून घेऊ. आपण साबुदाणा बारीक करीत आहे. साबुदाण्याच्या थोड्याशा कण्या निघल्या ना तर त्याच्यात परत भगर टाकायची आहे. मित्रांनो, त्या दिवशी सारखी आपण परत भगर बारीक करून घेऊ. आजी तोपर्यंत दुसरं काम करत आहे. रेडी? आता हे काजू बदाम टाकीत आहे. मित्रांनो, आता आपण साखर पण दळून घेऊ. ड्रायफ्रुट्स आणि ते सगळं दळून झालंय. ड्रायफ्रुट्स, भगर आणि आपली साबुदाणा. आता आपण हे साखर पण दळून घेऊ. पिठी साखर तयार. पिठी साखर तयार ना पब्लू. आता ही वेलची टाकीत आहे. भगर, साबुदाणा पीठ आपण परत तुपात भाजून घेणार आहे.
कोकोनट पावडर टाकीत आहे. आता हे गार होऊन द्यायचं, त्याच्यात साखर कालवायची आणि परत मिक्सर मधून काढायचं. आता मी याच्यात पिठी साखर टाकीत आहे. आता मी याचे लाडू बांधित आहे. आता आपल्याला लाल मिरचीची साबुदाणा खिचडी बनवायची आहे. आता मी याच्यात लाल मिरची टाकीत आहे. आता मी थोडं मीठ टाकीत आहे आणि शेंगदाण्याचा कूट टाकीत आहे. आता मी थोडं शेंगदाणा तेल टाकीत आहे. आता मी याच्यात जिरे टाकीत आहे. कुणाल, प्रणित, लाडू आणि खिचडी कशी झाली ती आम्हाला खाऊन सांगा. एकदम भारी लाडू झालेला आहे. जो रव्याचा लाडू आहे तसा लाडू आहेच नाही, तो एकदम छान झालेला आहे. आणि खिचडी मला आवडतीच, तर काही विशेष नाही आहे, एकदम भारी झाला आहे. ऋषीने ज्या हिशोबाने प्लेट सजवलेली आहे, एक नंबर दिसते ती. आणि मी शेवटी तर पूर्णच खायला आलेलो आहे. मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा ऋषी व्लॉग्सला.